पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी आज अखेर आलेली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही। काही शेतकऱ्याला 25% अग्रिम मिळाला, तर काही शेतकऱ्याला 25% अग्रिम मिळालेला नाही। बऱ्याच दिवसापासून बातम्या देखील यूट्यूबवर सुटलेल्या आहे की पीक विमा आज येणार, उद्या येणार, परंतु बघा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झाली नाही। तर मग आता नेमकं पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। तर त्याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आज एका पत्रकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारले, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे की नाही। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः आज त्याचे उत्तर पेपरच्या माध्यमातून दिले आहे। तुम्ही स्वतः या ठिकाणी पाहू शकता। मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या ठिकाणी सांगितलं आहे कधी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। तर बघा आता या ठिकाणी पीक विमा या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तुम्हाला पैसे मिळाले आहेत का शेतकरी बांधवांनो? बघा जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी बातमी ही मुख्यमंत्री साहेबांनी आज दिलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे काही शेतकरी असे आहे ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही। तर बघा परंतु शेतकऱ्याला एक महत्त्वाचं काम देखील करावं लागणार तरच ही रक्कम मिळणार। म्हणजे की बघा पीक विमा तर मिळणार, परंतु एक महत्त्वाचं काम शेतकऱ्याला करावं लागणार तरच हा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। आणि साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे हा पीक विमा सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी मिळणार नाही, हे लक्षामध्ये ठेवा। आज फक्त काहीच निवडक जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। तर ते कोणते असे महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आणि कोणते ते असे महत्त्वाचे काम आहे जे काम केल्याशिवाय तुम्हाला पीक विमा मिळूच शकत नाही। तर बघा ही सर्व माहिती अगदी एका मिनिटामध्ये आपण पाहून घेऊया। तर चला शेतकरी बांधवांनो पाहूया काय बोललेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब। तर तुम्ही आता स्वतः पाहू शकता शेतकरी बांधवांनो, बघा पेपरला या ठिकाणी हेडिंगच देण्यात आलेली आहे। पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी आज अखेर केलेली आहे। तर ज्या दिवसाची तुम्ही प्रतीक्षा करत होता ते दिवस आता आलेला आहे। म्हणजे बघा आज अखेर बघा दुपारी 2 वाजल्यापासून पीक विमाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला वेग येणार आहे। म्हणजे की बघा अखेर आता मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो आज दुपारपासून तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार अशी महत्त्वाची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेबांनी दिलेली आहे। आता बघा हा पेपर काल रात्रीचा आहे, म्हणजे बघा या ठिकाणी आज तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। बघा म्हणजे की शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। पीक विम्याच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मिळालेला आहे। म्हणजे की बघा देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे पैसे बघा 3 टप्प्यामध्ये वाटले जातील अशी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे। यापूर्वी अशा बातम्या बऱ्याच दिवसापासून आल्या होत्या की पीक विमा या दिवशी मिळणार त्या दिवशी मिळणार, परंतु शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही। त्या फक्त अफवा होत्या ज्या की सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात आल्या होत्या। पण आज स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली आहे। तो लाईव्ह व्हिडिओ देखील आपण पाहून घेऊया ज्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे। परंतु ही बातमी आता पेपरात आलेली आहे। तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या। आता आपण पेपर पाहून घेऊया, पण लगेच आता आपण एका मिनिटाने तो व्हिडिओ देखील पाहून घेऊया ज्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे साहेबांनी सांगितलं आहे बघा पीक विमा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। तर बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा बघा आता शेतकरी बांधवांनो जसं की आपण सांगितलं हे पेपर कालचा आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो आता माहिती जाणून घ्या। म्हणजे की पीक विम्याचा दुसरा टप्पा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी 2 वाजल्यापासून या ठिकाणी बघा जमा होण्यामध्ये सुरू होणार आहे। पीक विमा आता लवकर बघा जमा न होण्यामागचे कारण देखील आता या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। बघा 19 आणि 20 ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते। त्यामुळे अधिकारी व कर्मचारी पंचनामाच्या कामामध्ये व्यस्त होते। म्हणून बघा पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही। काही तांत्रिक अडचणी देखील आल्या, परंतु आता सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहे। बँकामध्ये पण काही अडचण नाही, सर्व बँका पण सुरळीत सुरू आहे। त्यामुळे सरकारने आज अचानक हा निर्णय जारी केलेला आहे। बरीच वेळ झालेली आहे, खूप उशीर झालेला आहे, परंतु बघा आता अखेर तो दिवस आलेला आहे। सुदैवाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे बघा पंचनामे शनिवारपर्यंत पूर्ण झाले आहे। यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी
कृषी विभागाला फक्त आणि फक्त आज या 13 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करायचे आदेश दिले आहे। ही बातमी बघा पीक विम्याची वाट बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत मोठी आणि दिलासा देणारी ठरणार आहे। बघा पहिला टप्पा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेला आहे, हे सर्वांना माहीत आहे। तोही काही जणांना मिळाला म्हणजे की 25% अग्रिम, काहींना मिळाला तर काहींना नाही मिळाला। परंतु राहिलेला पीक विम्याचा दुसरा टप्पा आता जे काय शेतकरी बांधव या यादीमध्ये आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 100% रक्कम जमा होणार आणि आजच होणार असं स्पष्टपणे साहेबांनी सांगितलेलं आहे। तर मग ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा पीक विम्याचा मिळालेला नाही, आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या। त्यांच्यासाठी बघा कृषी मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती आता दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, घाबरून जाण्याचे काही कारण नाही, हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार आहे। कोणी या पीक विम्यापासून वंचित राहणार नाही। कृषी विभागाने नवीन अपडेट आज अखेर दिली आहे। परंतु एक सर्वात महत्त्वाची माहिती लक्षामध्ये घ्या, जर तुम्ही चुकीच्या मार्गाने ती जे काय 3-4 वर्ष आहेत 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षामध्ये पीक विमा या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी नोंदवला नसेल, बघा तुम्हाला या ठिकाणी आता बघा तुम्ही चुकीच्या मार्गाने जर हे काम केलं असेल, बघा चुकीच्या जर मार्गाने तुम्ही जर पीक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला असेल तर बघा या ठिकाणी तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। परंतु बघा तुम्ही कोणत्याही चुकीचा मार्ग न अवलंबता जर तुमचे नुकसान होऊ नये, जर तुम्ही या ठिकाणी बघा फॉर्म जर भरला असेल, तक्रार जर केलेली असेल तर तुम्हालाही आता सरसकट पीक विमा मिळेल असे मुख्यमंत्री साहेबांनी आज स्पष्टपणे सांगितलेले आहे। पीक विमा जमा होण्यास विलंब होण्यामागचे कारण देखील आता या ठिकाणी जाणून घ्या। डीबीटी प्रक्रिया आता बघा काही प्रॉब्लेम आले होते, तांत्रिक अडचणी आल्या होत्या। 19 आणि 20 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड, बुलढाणा, बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापूस आणि बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये 50%च्या जवळपास नुकसान झाले आहे। या नुकसानीचे पंचनामे करून 100% नुकसान भरपाई बघा या ठिकाणी देण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाचे अधिकारी पंचनाम्याच्या कामात गुंतले होते हे सर्वांना माहीत आहे। त्याचमुळे मात्र याच कारणामुळे या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बघा आणि या ठिकाणी जे काय आरक्षण होतं हे आरक्षण देखील सुरू होतं। बघा जे काय मराठा समाजाचं आरक्षण आहे या आरक्षणासंदर्भात देखील या ठिकाणी बरेचशा ठिकाणी घोटाळे सुरू होते, त्यामुळे पीक विम्याकडे शेतकऱ्याचं लक्ष लागलं नव्हतं। परंतु आज अखेर प्रमुख 13 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आली आहे। जर या 13 जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे। आता शेतकरी बांधवांनो, 2022, 2023 आणि 2024 मधील जो काय थकलेला पीक विमा होता तो आता केंद्र सरकारकडून मंजूर झाला आहे। हा 3-4 वर्षाचा थकलेला पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे। जर तुमचा 2024चा पीक विमा थकलेला असेल तर तो तुम्हाला मिळेल, तुम्ही तक्रार जर दिली असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणारच असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। परंतु आता समस्या अशी आहे, ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिलेली नाही त्यांना पीक विमा मिळणार नाही, ज्यांनी तक्रार दिलेली आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्यांना पीक विमा मिळणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा आता कोणताही विलंब होणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश दिला आहे। मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे हा सर्वात अंतिम आदेश असतो। बघा आता ज्या शेतकऱ्याला अजून पण पीक विमा जमा झाले नसेल त्यांची चिंता या ठिकाणी आता दूर होणार आहे। बघा आता कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होत आहे याची माहिती आता आपण काही सेकंदामध्ये पाहून घेऊया। तर बघा जो काय पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे प्रमुख बँकांमध्ये, आता बघा शेतकरी बांधवांनो आता हा पीक विमा कोणत्या बँकांमध्ये जमा होईल हा देखील प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये उपस्थित आहे। तर बघा HDFC बँक, बघा ही जे का बँक आहे HDFC बँक, येस बँक, कोटक महिंद्रा बँक, बघा पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया,
महाराष्ट्र बँक बघा, आता जी काय महाराष्ट्र बँक आहे या देखील बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होईल. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक बघा, हे जे काय बँके आहे या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होईल. आणि याचसोबत बऱ्याच शेतकऱ्यांनी पोस्ट ऑफिस बँकमध्ये पण खाते उघडले आहे, त्यांना पण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ज्या काय महत्त्वाच्या बँक आहे या बँकांमध्ये आणि या प्रमुख 13 जिल्ह्यांची यादी आज सरकारने स्पष्टपणे अधिकृतपणे जारी केलेली आहे. बघा, आता ह्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. तर बघा, या जिल्ह्यांची यादी सरकारने आज स्पष्टपणे सांगितलेली आहे. तर बघा, त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये कोणते जिल्हे आहे, तर बघा त्या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जो काय प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की सोलापूर जिल्हा. बघा, आता सोलापूर नंतर आहे लातूर जिल्हा, नंतर परभणी जिल्हा, नंतर जालना जिल्हा, नंतर चंद्रपूर, यवतमाळ, सातारा, कोल्हापूर आणि सांगली. बघा, आता सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि नांदेड हे देखील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. टोटल 13 जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे. आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जर या बँकांच्या यादीमध्ये, जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं जर नाव आज आलेलं असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल. बघा, ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज अखेर शासनामार्फत देण्यात आलेली आहे. बघा, जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. तर शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारे या अफवांवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच दिवसापासून अफवा सुरू होत्या, पीक विमा आज मिळणार, उद्या मिळणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नव्हती. आपलं हे असं अधिकृत चॅनल आहे ज्या चॅनलमध्ये तुम्हाला एकदम ओरिजिनल बातम्या पाहायला मिळतात. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला आपल्याला मेसेज करून नक्की सांगा. धन्यवाद.